निघतो मी. सांभाळून घ्या माझ्या परीला, आणि कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तुम्हाला तर सहन करा. प्लीज मला सांगू नका. चला येतो. कॉमेडी काय बोललो? कशाला बोलायचं ते पिझ्झा आणि बर्गर आणि मला वाटलं काही. अरे वडापाव खाल्ले हे आधी माहित होतं का मला? ते काय नाही, तू तुझे बिझनेसचे स्किल वापर आणि ते पैसे घेऊन ये परत. बरोबर आहे. आजचा तरुण उद्याचा उद्योजक. जा जा. रिक्षाने घरी जायला सुद्धा पैसे नाही आहेत. बाबांची खरं आता बघ. एक्सक्यूज मी, मला जरा एक काम आठवलंय. आणि लगेच रिॲक्ट करू नकोस. आपली मुलगी सुखरूप आहे. काका सर अगं रिॲक्ट करू नकोस म्हटलं तर लगेच एवढ्या मोठ्यांदा ओरडतेस कशाला सगळ्यांसमोर? बेडरूम मध्ये एकटी आहेस म्हणून काय झालं? 28 माणसांचं घर आहे आपलं. हा आता परी नाहीये म्हणून 27 माणसांचं, पण भिंतीला कान, नाक, डोळे, जीभ सगळं असल्यासारखं आहे. तू एक काम कर, तू बेडरूम मध्येच बसून राहा आणि दरवाजाला आणि तोंडाला कुलूप लावून बस. हा, मी घरी आल्यावरती बोलतो सविस्तर. ओके? हा बाय बाय. काय रे, काय झालं एवढं मोठ्यानं ओरडायला? हा प्लीज. आणि आता हे सांगू नका की परी इथून पण पळाली म्हणून. गुड वन, गुड वन. ओरडताय कशाला? चाळीला आग लागल्यासारखे. काका हा मला आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ते सॉरी 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 सॉरी. काय ते इमोशनल गोष्टींच्या नादात विसरून गेलो मी सगळं. पण काय माझं लिव्हर जरा गडबड आहे. पूर्वी मी खूप ड्रिंक्स घ्यायचो, इतके की म्हणजे मला कळायचंच नाही की मी काय पितोय ते. पण परीचा जन्म झाला आणि मी ड्रिंक्स घेणं बंद केलं. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. रिअली? घरी घेणं बंद केलं. काय उगाचच परीच्या मनावर परिणाम नको ना. आणि तुम्ही बघितलंच की किती प्रेम करते ती तिच्या बाबूवर. हा, सच्चा लव भाई, सच्चा लव. फुल रिस्पेक्ट, फुल रिस्पेक्ट. हे सगळं असं आहे म्हणून. काय म्हणायचंय तुम्हाला? प्रॉडक्ट बद्दल काहीतरी बोलत होतास ना मग अशी. मॅग्नेट. हा त्याचं काय काय ते बघायला घ्यायला आवडेल मला खूप. रिअली 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 आता डेमो देतो तुम्हाला. चला. आता नको, अगदी आता नकोय. काय ना, या महिन्याभराच्या धाल्लीत खूप खर्च झालाय रे माझा. म्हणजे अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय मी. कपडे लत्ते काय आपण वापरू शकतो नंतर, पण खाणं पिणं तसं नाही ना. फुकटच गेले पैसे सगळे. सगळा खर्च त्याच्यावरच जास्त झालाय. खायचा प्यायचा जास्त खर्च येतो. आता एक पिझ्झा घ्यायचा बोलला ना तरी भाई 270 रुपये, आणि वडापाव खायचं बोललं तरी 12 म्हणजे 12 पंचे 65. 12 पंचे 60. टिप मग 5. करेक्ट आहे. पण म्हणजे ते प्रॉडक्ट मी घेईन, पण आता नाही, महिन्याभरानंतर. तू हे ठेव जरा. सर सर अहो मला माहितीये तुम्ही पैसे द्याल, ऍडव्हान्स नको. नाही ऍडव्हान्स नाही, कार्ड देतोय माझं. अच्छा ओके. आणि एक्झॅक्ट महिन्यानंतर मला फोन कर. येस. आणि डायरेक्ट घरी डेमो द्यायलाच ये. येस येस नक्की नक्की. घरी जायला पाहिजे ना. काय 28 जणांचं कुटुंब आहे आमचं, सगळ्यांना काळजी वाटत असेल. आय नो. निघतो. येस येस. परीची काळजी घ्या. चला बाय. येस 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 बाय. हॅव अ गुड डे अहेड.
ड्राईव्ह सेफ. बाय बाय बाय, टेक केअर. मागे जपू ना, इकडे टू व्हीलर वगैरे फरक. आत्ताच आहे ना आपल्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आलाय भाई. तुझ्या डोक्यात आपण काय करू, एक महिनाभर ना आनंदीच्या घरी राहू. का? का म्हणजे एक महिन्यानंतर तू त्यांना कॉल करशील, मग ते तुला घरी बोलवतील, मग तुझा मॅग्नेट तू त्यांना विक, मग आपल्याला पैसे भेटतील, आणि पैसे भेटले की मग एसी कॅब बुक करून गार गार हवा खात आपण घरी जाऊ. ओके? टुकार लोकांची चुकार स्वप्न. स्वतःकडे रिक्षाला द्यायला पैसे नाही. मला एसी टॅक्सीने जाण्याचे टोमणे मारता चिंदी लोक कोणाबरोबर राहतो मी. इथे मी महिन्याभरात स्वतःची गाडी घ्यायचा प्लॅन करतोय, ते नाही दिसणार तुला. भाई तू एक मॅग्नेट विकून स्वतःची गाडी घेणार? फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. त्या 150 किलोचं मॅग्नेट विकणार आहे काय? चिंदी लोकांचे चिंदी जॉक. शट अप. तुला दिसतोय तो एक माणूस, मला दिसतायत 28 माणसांची फॅमिली म्हणजे 28 मेंबर्स. 28 मेंबर्स म्हणजे 28 मॅग्नेटची विक्री, म्हणजे महिन्याला एक मॅग्नेट आणि एक मेंबर. चल अरे, 28 मॅग्नेट नाही, किमान 14 मॅग्नेट्स तर विकले जातील, 7 मेंबर्स तर होतील. सत्य आहे. ओ ओ ओ, माझ्या चेन मधला सगळ्यात जास्त मेंबर्स मिळून देणारा माणसाचा फोन आहे. काही लाखांचा चेक रेडी असणार आहे. सोन्याचा अंडा देणारी कोंबडी आहे. हॅलो सर. येस येस, कसे आहात? फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. गप नाही. अगं झोप ना तू तुझं. ए राणी, किती वेळ अशी मुसमुसत राहणार आहेस? दिवे लागण्याची वेळ होणार आहे आता. हे बघा, या वेळेला वातावरणात वाईट शक्तींचं प्राबल्य अधिक असतं. त्या मुलांच्या मनावर आणि बुद्धीवर आक्रमण करत असतात. आणि चला बरं, आता सगळे हातपाय धुवून घ्या आणि शुभंकरोती म्हणा. तू तर म्हणतच नसशील ना घरी, पण आता इथे माझ्या घरी आलीयस, म्हणावी लागेल तुला शुभंकरोती. काय ग बाई, जागेवर या. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, चायनीज बाई वाड्यावर या. छान आहे शुभंकरोती. हे म्हणावं संध्याकाळी. यांनी संध्याकाळी वाड्यावर वाईट शक्तींचं प्राबल्य कमी राहतं. काय रे रुपेश, ही कसली अभद्र गाणी भरलीस माझ्या फोन मध्ये? भक्ती गीतं भरायला सांगितली होती ना तुला? ते भक्तिमान शक्तिमान गाणी राहू दे आधी. पण तू आहेस कुठे? तुझा मिस कॉल बघितला म्हणून इथे लग्नाच्या लोकेशनला आलो. तर इथे कळलं नवरी मुलगीच पळून गेली. इथे सगळे आनंदी पडली असं बोलतायत. अरे देवा, अजून सुरूच आहे का तिकडे ते? अरे काही नाही रुपेश, सकाळपासून खूप मोठं महाभारत झालंय बघ. पण तू बरी आहेस ना? बरी आहे तशी, पण ब्लड प्रेशर मुळे चक्कर आली होती बस. हे बा आनंदी, आपण तुझी पत्रिका दाखवून आणूया. मला वाटतं ना तुझ्या मागे 7:30 सुरू झाली आहे. आपल्या लग्नात काही टेन्शन नको आपल्याला. वेडा मुलगा, काही होणार नाहीये मला. देव पाठीशी आहे ना माझ्या. आणि सकाळी ती मुलंही देवासारखी धावून आली बघ माझ्यासोबत. कोण सगळे? अरे सकाळी सांगितलं नाही का तुला? साहिल, गौरव, पप्या, मग मुक्ता. हा ते, अच्छा, ते घरातच आहेत का तुझ्या आता? हा, अरे ते सोड, ती लग्नातून पळून आलेली नवरी ना, ती पण आपल्याच घरात आहे. हे बा आनंदी, मी तुला फायनल सांगतो, त्या लोकांच्या नादाला लागू नकोस. अरे रुपेश, लोक नाहीयेत ते, मित्र आहेत माझे. तू मित्र आहेस ना माझा? अरे मग नीट बोल ना माझ्याशी. आपण एकत्र केलंय ना हे. हो, मी तुला फोन करतो. ए भाई, अरे कुठे गायब झाला तू? तुला फोन करतोय, चाळभर शोधला भाई तुला. जरा थांब. हॅलो, ऐका, मी गायब नाही झालेलो. मी चेक करून सांगतो तुम्हाला. भाई किती लाखाचा चेक रेडी आहे. भाई पार्टी गप्पच ना जरा. अरे चिडतो का भाई? तूच बोलला ना.
सर तुम्ही चिडू नका प्लीज. हे बघा, नाही तुम्ही सिच्युएशन लक्षात घ्या. हे काहीतरी मिसकम्युनिकेशन झालंय. हो, मी परत फोन करतो ना तुम्हाला. ए भाई मला वेळ दे आधी. मला सांग काय झालंय. हा, काय मॅटर झालंय का काही. मला जरा शांत होऊ दे. भाई मॅग्नेट वाला पाणी आणू का. अरे खड्ड्यात गेलं ते मॅग्नेट. पप्या, हा अंधारे आल्यासारखं होतं रे. असं फिरतं ना सगळं चक्कर आल्यावर, तसं होतंय रे. ए भाई तू बस तू बस. हा, हॅलो पप्प्या भाई. अरे हा ऐक. हा बोला भाई. अरे आपला फ्रेंड आहे ना गौरव, त्याला थोडस बरं वाटत नाही. खुली हवा, जरा नेचरचा स्पर्श भेटला ना की चांगला होईल. तो एक काम कर, त्यासाठी मस्त एक लिंबू सोडा घेऊन ये थंड. हा भाई तुमचा हुकूम आपला एक्का असतो एव्हरी टाइम. अहो तो हेकण्यावाने आहे ना, तो बोलतो पप्प्याने पैसे घेतलेत. हा हेकण्याकडनं गणपतीची वर्गणी. नाही गणपतीची वर्गणी नाही, पैसे घेतले आणि बोलतो बुडवले पाण्यात. भाई त्याच्या घरी जाण 2 कानाखाली वाजव त्याच्या. त्याला सांग फाऊल भाषा वापरायची नाही. विसर्जन बोलतात यार त्याला. अहो नाही भाई, गणपती नाही. अहो तो बोलतो पप्प्याने मित्रासाठी पैसे घेतले आणि पाण्यात बुडवले. भाई काय बोलतोय बापाव तू. आपण कोणाची उदारी, कोणाची मेहरबानी घेतो का. आणि घेतले पैसे तर सूद समेत त्याला लोटावतो. हा, आणि मित्रांसाठी मतलब. अरे 2च तर खास मित्र आहे आपले. एक बपाव तू आणि एक आपला प्यारा गौरव. हा, त्याच्याकडे अहो सगळ्यांचेच पैसे अडकले, मला कळतंय. भाई आलं लक्षात आपल्याला. ठेव तू पण. ओके भाई. हो सर, हो. येस, आय अंडरस्टँड. आय कम्प्लिटली अंडरस्टँड सर. येस. फोन ठेव. मी तुला फोन करतो. काय मॅटर झालंय. अरे राजधानीचा स्पीड पकड. बोल काय मॅटर झालाय गौरव. आता तू मला प्रेशराईज करू नको. मी करणार बाई. आवाज सोडू नको तू फॉल्ट मध्ये. माझा दोष नाहीये, ती कंपनी फ्रॉड निघाली. भाई तुझी कंपनी फ्रॉड निघाली म्हणून आपली बदनामी. भाई हा कुठला इन्साफ आहे. ओके, तुला इन्साफ हवाय ना. हा, मी देतो तुला इन्साफ. चूक झाली माझी. मी त्या कंपनीवर विश्वास ठेवला, ती कंपनी फ्रॉड निघाली म्हणजे मी फ्रॉडच की. आता खरंच चूक झाली माझी. तुला काय, सगळ्या जगाला इन्साफ देतो आता मी. हेलो पप्या. अरे पहली बार कोई आदमी पप्पू पेजर को भारी पडेला है. अरे काय घोरतो रे लेडी डॉन. हा, अरे हो पण काय राडा झालाय. अरे काय पप्या शेट. हा, केवढा ड्रामा केला तुम्ही फोनवर. केवढा पॅनिक होतोस. मला म्हणाला भाई इकडे ये, ताबडतोब ये, मॅटर झालाय मॅटर. मला वाटलं गौरवने ते मॅग्नेट गिळलं की काय. मॅटर आपल्याच झाला होता ना. फोन करून याला बोलवायची काय गरज होती. एकतर इतका इन्सेन्सिटिव्ह आहे ना. हसू येत आहे तुला. हसू येत आहे. गुड वन. मी काय म्हणतो गौरव सर, ते जे तुमचं मॅग्नेटचं पाणी आहे ना ते तुम्हीच पिऊन बघा, नक्की शांत व्हाल. भाई तू मॅग्नेटचा विषय काढू नको आता. समजाव याला, समजाव. अरे आपला भांडण झालंय, मी त्याला का समजावू. अरे मित्र आहात ना तुम्ही,
मग कशाला भांडता एवढे? एवढं काही नाही झालेलं. एवढं काय झालं नाही म्हणजे? अरे याची ती मॅग्नेटची कंपनी ना ती बुडली. याच्या नादाला जे लोक लागले होते ना त्यांचे सुद्धा पैसे बुडले. आणि नंतर माझ्या नादाला लागून जे याच्या नादाला मी लावून दिले होते ना त्यांचे सुद्धा पैसे बुडले. ए कालपर्यंत सगळ्यांना प्रॉफिटचे चेक मिळालेले आहेत. ते उद्यापर्यंत बाउन्स होतील. झाले ना बाउन्स तर मी स्वतः काम करीन आणि त्या सगळ्यांचा लॉस भरून देईन. आणि मग आणखी एक बिझनेस उघडीन. आणि मग तो लॉस मध्ये गेला ना तर आणखी एक बिझनेस उघडीन. तो लॉस मध्ये गेला तर आणखी एक बिझनेस उघडीन. आणि तुला माहितीये का, ए भाई तुझी फॅमिली हिस्ट्री सांगू नको मला. माझी ट्रॅजेडी सांगू का? ते पैसे वगैरे सोड, आता फक्त 2 महिन्याचा भाडं दे. देतो ना, देतो. उद्याच सगळं भाडं देतो आणि सोडून जातो घर. तसंही तुला नवा पार्टनर मिळालेलाच आहे. तुला आता माझी गरज काय? इमोशनल ब्लॅकमेल. तू त्याच्या भाड्याचा आणि घराचा पत्ता नाही आणि मला बोलवत होता घरी राहायला. ए गबस काय एवढं तोंडवर करून बोलतेय? स्वतः काय स्वतः उपकाराने दिलेल्या घरातच राहतेय ना? हे राजा असं बोलू नये. मग समजाव ना तिला. तू थांब जरा. काय रे काय माझ्यावर कशाला चिडतो? एवढा राग आला ना जाऊन बॉसला बोल ना तुझ्या. तुझं बघ ना स्वतःची नोकरी गेली, स्वतःचं घर गेलंय आणि माझी गरज करायचा. मारायचं का तुला? बोलते किलर रॉयल कारभार. गपना बाबा ये चल ग. कुठं या पोरांच्या आम्ही चाललोच आहे. आम्हाला काय विचार आहे इकडे? थांब. आधी माझी नोकरी जाते, मग हिचा टफी पळून जातो, मग मला ही भेटते. त्यानंतर आम्ही टफीला शोधत असताना आम्हाला दोघांनाही गौरव भेटतो. मग हिची नोकरी जाते, हिला आनंदी भेटते आणि मला पप्या भेटतो. मग आपल्या सगळ्यांना लग्नातून पळून आलेली परी भेटते. आणि त्यानंतर गौरवची कंपनी बंद पडते, पप्या मला फोन करतो आणि मग आपण सगळे एकत्र इथे येऊन भेटतो. हे सगळं काय यार? बाई झंडूगिरी आहे. हा पनवती आहे, पनवती. तुझ्यामुळे आलेली. असं नाही रे, आता हिंदी फिल्म मध्ये नाही का, काही झालं तरी शेवटी हिरोला त्याची हिरोईन सापडतेच. म्हणजे फिल्म मध्ये काही पण घडू दे, गोविंदाला शेवटी करिश्मा कपूर मिळतेच, हे की नाही? आयुष्यात पण तसंच आहे ना, आपल्याला प्रत्येकाला आपला खरा जोडीदार मिळतोच योगायोगाने. आय नो. योगायोग नाही, देवाची कृपा. मला नाही का रुपेश सापडला? लग्नाच्या गाठी या वरच बांधल्या जातात. एक्झॅक्टली. मला हेच म्हणायचंय. म्हणजे आपण असं म्हणूया की देव किंवा डेस्टिनी किंवा निसर्ग किंवा असं म्हणू की एखादी शक्ती असते या जगात जी योग्य माणसांना योग्य ठिकाणी योग्य वेळेस एकत्र घेऊन येते. माझं गट फिलिंग मला असं सांगतंय ना की आत्ता जे घडतंय ना इथे ते सगळं आधीच ठरलं होतं. काय? आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं. लॉजिक आहे. नाही रे, लॉजिक नाही, मॅजिक आहे. मला असं वाटतंय ना की आपण सगळे एकत्र आल्याने काहीतरी मॅजिक घडणार आहे. सिरियसली, आय कॅन सेन्स इट, आय कॅन फील इट. भांडण वगैरे सोडा या. जो चीज हाथ उठाने से टूट जाती है वो हाथ बढ़ाने से पक्की हो जाती है. जैसे दिल और दोस्ती. परी, आनंदी, काय पप्या शेठ, तुम्ही तर एकदम दिल से विचार करता ना. दोस्तासाठी काय पण वगैरे. कुठे गेला ऍटिट्यूड? बाई चल काय. चल ना. हे दिल
दोस्ती फालतूगिरी तिकडे खाली पोरींचे हात आहेत तर चल चल. कारण बाई मुक्ता अरे काय पप्या शेठ मी सुटलो